जसं बघतो कालीपिली युनियन होती, डेटा होता, टॅक्स्या होत्या, तरी ह्यांना वाटलं नाही की एक छोटीशी टेक टीम आणली असती तर ओला उबर कालीपिली करत, ते लोकांनी जर केलं तर ह्यांनी हेही करू शकले असते. रस्त्यावर गाड्या वाढल्या, ट्रॅफिक, त्यांना लायसन्स इश्यू करतायत बेधडक. म्हणजे जसं तुम्ही बोला ना, एक पॉईंटहून एक पॉईंटला बसचा टाइम 1 तासात जाऊन यायचं, ते तर इम्पॉसिबल. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं काही आपसात कॉर्डिनेशन असायची, काही कमिटी, काही सोय काही आहे का, की बाबा एवढ्या बसेस आम्ही चालवतो तर एवढेच लायसन्स इश्यू करा, का अरे तुमच्या बसेस बंद पडल्या तर मग आम्हाला काहीतरी एक शहर म्हणून एक तालमेल हवा, तो काही आहे का, अशी काही सोय आहे का? मुंबई शहर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. सगळ्यात पहिलं त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याची होणारी ग्रोथ, तिथे येणारे व्यवसाय वेगवेगळे, ह्याविषयीचा अभ्यास निश्चित करण्यामध्ये आलेला आहे. MUTP नावाची एक योजना होती, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर टाटा कंपनीनं TISS ला आपण हे सांगितलं होतं सरकारनेच, की तुम्ही एक अहवाल सादर करा की मुंबई शहराची एकंदरीत ट्रान्सपोर्ट व्यवस्था कशी असावी आणि त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दलचं कसं काय त्याचा रोल असावा, ह्याविषयीचे अहवाल सादर केले गेले. परंतु सगळी सरकारं ही लोकप्रिय गोष्टी कशा बोलायच्या याच्यावरती त्यांनी भर दिला. आज तुम्ही एक साधं उदाहरण घेऊ मुंबईतल्या फेरीवाल्यांचं. गेली अनेक वर्ष हा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत जातो, खाली येतो, कमिटी नेमली जाते, आणखीन काय काय केलं जातं, परंतु सोल्युशन काही निघत नाही. ते तिथेच आणि वाढतायत, ते तिथेच ते वाढतायत. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. तो एक प्रश्न निर्माण झाला. फुटपाथचा एक प्रश्न. फुटपाथ हळूहळू आता कमी होत गेले. कमी सर, परत कुर्ल्यावर येतो. कुर्ल्याला फुटपाथच नाहीये, ती रस्त्यावर होती, त्यांचं कामच नव्हतं ना रस्त्यावर असणं. दे वर सपोज टू बी ऑन फुटपाथ, बट देयर वॉज नो फुटपाथ. आणि जिथे होता तिथे सगळे फेरीवाले बसलेले आहेत. त्याच्यानंतर पार्किंग झालेली आहे. मग माणूस चालणार कुठून? तर रस्त्यावरूनच चालणार. तर सांगण्याचा उद्देश आहे की मुंबई सारखं एक टाउन प्लॅनर आहे, याला इथे डेव्हलपमेंट प्लॅन आहे, विकास नियोजन खातं आहे इथे मुंबईसाठी की काय व्हावं, पण ते फक्त बिल्डिंग बांधण्यापुरते ते मर्यादित राहिलेले आहेत. तुम्हाला जर एखाद्या प्लॉटवर बिल्डिंग बांधायची असेल तर फक्त तुम्हाला त्या डिपार्टमेंटकडे जायचं. मग एवढा मीटरचा रस्ता असला पाहिजे, इथे गटर लाईन टाकून द्या, इथे पाण्याची लाईन टाकून द्या, इथे सफिशियंट पार्किंग द्या, हे कागदावरती त्या सगळ्यांना सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात तिथे काय होतं? मुंबईमध्ये अनेक प्लॉट असे आहेत की जे रिझर्व आहेत या सगळ्या गोष्टींसाठी, पण ते सगळे इन्क्रोच झालेले आहेत. सगळे इन्क्रोचमेंट काढता येणं आता अशक्य झालेलं आहे. आणि मग तिथे हळूहळू मग काय झालं, मग स्लम इम्प्रुव्हमेंट योजना, स्लम रिडेव्हलपमेंट योजना, जुन्या इमारतींचं रिडेव्हलपमेंट योजना. मुंबई शहर तुमच्या हाताबाहेर गेलेलं आहे, हे एकदा मान्य केलं पाहिजे. आणि मग काय करतायत आता? आजच मी कुठेतरी ऐकलं, 3री मुंबई वसणार आहे. कुठे? पालघरला. ते वाढवण बंदर होणार आहे, तर तिथे आता 3री मुंबई, एअरपोर्ट पण येणार आहे, एअरपोर्ट येणार आहे, मुंबई घडणार आहे. आता एक तर पनवेल, नवी मुंबई तर झाली, पनवेलला दुसरी झाली आणि आता ही 3री मुंबई. तो नॅनो का काहीतरी प्रकल्प आहे त्या पनवेलच्या फेरी मधला तो. म्हणजे तरी मुंबईची हे जात नाही, कारण की मुंबईमधली सगळी प्रशासकीय कार्यालय, मुंबईला असलेलं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहराची जी इन्फ्रास्ट्रक्चर जे मुंबईला जे आहे, इतकं वर्स्ट असून सुद्धा ते बेस्ट आहे. वर्स्ट असून सुद्धा त्याला बेस्ट मानलं जातं, कारण इतर ठिकाणी त्याच्यापेक्षा वर्स्ट आहे.